नमो भगवते वासुदेवाय. भक्तांनो, हिंदू धर्मशास्त्रानुसार मार्गशीर्ष महिना हा पवित्र आणि व्रतवैकल्यांचा महिना आहे. या मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला सफला एकादशी म्हणतात. यावर्षी सन 2024 या नवीन वर्षामध्ये सर्वात पहिली एकादशी आलेली आहे आणि ती म्हणजे सफला एकादशी. आणि ही सफला एकादशी आहे रविवार दिनांक 7 जानेवारी 2024 रोजी. या दिवशी भगवान विष्णूंची भक्तिभावाने आणि श्रद्धेने पूजा केल्याने सर्व पापांचा नाश होतो आणि सर्व कामात सफलता प्राप्त होते, अपेक्षित फळ मिळते. म्हणून चला तर आज मग जाणून घेऊया सफला एकादशीची कथा आणि महत्त्व. भक्तांनो, सर्वप्रथम आपण माहिती घेतोय सफला एकादशी दिवशी काय करावे. सफला एकादशी दिवशी सकाळी लवकर उठून स्नानादी कर्म आटोपून देवासमोर बसून नमस्कार करावा, व्रताचा संकल्प करावा, सूर्याला अर्घ्य अवश्य द्यावे. घरातील भगवान विष्णू यांना हळद, अक्षता, फुले हे वाहून विधिवत पूजा करावी. तुपाचा दिवा ओवाळावा. देवाला मिठाई, केळी अर्पण करावी. भक्तिभावाने एकादशी व्रताची कथा जरूर ऐकावी. या दिवशी अपशब्द बोलू नये, मनात वाईट विचारसुद्धा आणू नयेत. देवाचे नामस्मरण करावे. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा अवश्य जप करावा. सात्विक आहारच सेवन करावा. पिवळे वस्त्र, फळे, विद्या इत्यादी वस्तूंचे गरीब गरजूंना दान अवश्य करावे. ज्यासी नावडे एकादशी तो जितासी नरकवासी. ज्यासी नावडे हे व्रत त्यासी नरक तोही भीत. ज्यासी घडे एकादशी जाणे लागे विष्णूपासी. तुका म्हणे पुण्यराशी तोची करे एकादशी. म्हणजे भगवान विष्णूंचे पुण्यवान भक्त यांच्याकडूनच एकादशीचा उपवास घडू शकतो. आणि एवढं मोठं महात्म्य असणारा असा हा एकादशीचा उपवास आणि एकादशीचं व्रत. त्यापैकी या 7 तारखेला म्हणजे 7 जानेवारीला आहे ती म्हणजे सफला एकादशी. त्याचं आपण कथा आणि महात्म्य आज पाहणार आहोत. चला तर मग पाहूया. भक्तांनो, ब्रह्मांड पुराणामध्ये भगवान श्रीकृष्ण यांनी महाराज युधिष्ठिर यांना सफला एकादशीची जी कथा सांगितलेली आहे ती आपण ऐकूयात. भगवान म्हणतायत, हे नृपश्रेष्ठ, आता या सफला एकादशीची शुभदायी कथा ऐक. प्राचीन काळी चंपावती नावाची सुंदर नगरी होती. ती महाराज महिष्मतांची राजधानी होती. राजर्षी महिष्मतांना 5 पुत्र होते. त्यातील जो ज्येष्ठ पुत्र होता तो नेहमी पापकर्मामध्येच रत होता. त्याने आपल्या पित्याचे सर्व धन पापकर्मामध्येच नष्ट केले. तो नेहमी दुराचार, परायण आणि निंदक होता. तसेच तो देवी देवतांची सुद्धा निंदा करीत असे. आपल्या मुलाचे असे पापाचरण पाहून महिष्मत राजाने त्याचे नाव लुंबक असे ठेवले. काही दिवसांनी पिता आणि इतर भावांनी मिळून त्याला राज्यातून बाहेर काढले. लुंबक त्यानंतर जंगलात राहू लागला आणि नगरवासियांना लुटू लागला. एक दिवस तो चोरी करण्यासाठी नगरामध्ये गेला तेव्हा त्याला सैनिकांनी पकडले. परंतु जेव्हा त्याने शिपायांना सांगितले की तो महिष्मत राजाचा पुत्र आहे तेव्हा त्यांनी त्याला सोडून दिले. तेव्हा तो पापी परत वनामध्ये आला आणि मांस, फळे भक्षण करून जीवन निर्वाह करू लागला. त्या दृष्टाचे विश्रामस्थान पिंपळाच्या वृक्षाखाली होते. तो अतिशय प्राचीन पिंपळ वृक्ष होता. त्या वनामध्ये तो वृक्ष म्हणजे एक महान देवता मानली जात होती. पुष्कळ दिवसानंतर एक दिवस संचित पुण्याच्या प्रभावाने लुंबक याने नकळत एकादशी व्रताचे पालन केले. कृष्ण पक्षाच्या दशमी दिनी पापिष्ट लुंबक झाडांची फळे खाऊन आणि वस्त्रहीन असल्यामुळे रात्रभर थंडीमुळे झोपू शकला नाही. जवळजवळ तो मूर्छितच झाला होता. सूर्योदय झाला तरी त्याला कळले नाही.
सफला एकादशी दिवशी देखील लुंबक मूर्छित राहिला. माध्यान्ह झाल्यानंतर तो शुद्धीवर आला. त्यानंतर उठून इकडे तिकडे पाहत चालत दाट वनामध्ये निघून गेला. तो भुकेमुळे कासावीस झाला होता. हे राजन, त्यावेळी पुष्कळ फळे घेऊन लुंबक विश्रामस्थानावर परतला. त्याच वेळी सूर्यास्त झाला. त्यामुळे त्याने ती फळे झाडाच्या म्हणजेच त्या वृक्षाच्या खोडामध्ये ठेवली आणि प्रार्थना केली की भगवान लक्ष्मीपती विष्णू या फळांचा स्वीकार करोत, असे म्हणून त्याने रात्री झोप घेतली नाही. त्यामुळे नकळत त्याच्याकडून व्रताचे पालन झाले. त्यावेळी आकाशवाणी झाले, हे राजकुमार, सफला एकादशीच्या प्रसादामुळे तुला राज्य आणि पुत्र प्राप्त होईल. त्यानंतर त्यांच्यामध्ये परिवर्तन झाले. त्यावेळेपासून त्याने आपली बुद्धी भगवान श्री विष्णूच्या भजनामध्ये व्यतीत केली. त्यानंतर तो आपल्या वडिलांकडे परत आला. वडिलांनी त्याला संपूर्ण राज्य दिले. अनुरूप राज्यकन्येशी विवाह करून त्याने अनेक वर्ष उत्तम राज्य केले. भगवान श्री विष्णूंच्या वरदानाने त्याला मनोज नामक पुत्र प्राप्त झाला. ज्यावेळी तो पुत्र राज्यकारभार पाहण्यासाठी योग्य झाला, तेव्हा राज्याची कोणतीही आसक्ती न ठेवता लुंबकने राज्याचा त्याग केला आणि त्याने भगवान श्रीकृष्णांची शरण घेतली. अशा प्रकारे सफला एकादशीच्या व्रताच्या प्रभावाने त्याने या जन्मात सुख प्राप्त तर केलेच, त्याच समवेत मृत्यूनंतर त्याने मोक्षप्राप्ती देखील केली. या सफला एकादशीच्या पालनाने आणि व्रताचा महिमा ऐकल्याने मनुष्यास राजसूय यज्ञ केल्याचे फळ प्राप्त होते, असे श्रीकृष्णांनी युधिष्ठिराला सांगितले. अशी ही सफला एकादशीची कहाणी आहे. भक्तांनो, आपण सुद्धा ह्या सफला एकादशीचे व्रत निष्ठेने आणि भक्तिभावाने करूयात. खरोखरच भगवान श्री विष्णू आणि लक्ष्मी माता आपल्या कुटुंबावर सदैव वरदहस्त ठेवतील आणि ते असंच आपल्यावर कृपादृष्टी ठेवोत, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. परंतु भक्तांनो, आमच्या रॉयल गुरुजी या चॅनलला तुमच्या सबस्क्राईबचं फार गरज आहे. जास्तीत जास्त आपण या चॅनलला सबस्क्राईब करा. ही कथा जास्तीत जास्त भक्तांपर्यंत शेअर करा आणि आपल्या कमेंट्स आणि लाईक यासुद्धा नक्की करा. धन्यवाद.